नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही आज माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. तर आज आपण बघणार आहोत की चातुर्मास म्हणजे काय. चातुर्मासाबद्दल आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर यंदा महाराष्ट्रीय पंचांगानुसार आज 17 जुलै 2024 पासून चातुर्मास सुरू होत आहे. तर आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या 4 महिन्याच्या काळास चातुर्मास म्हटलं जातं. तर या काळात अनेक व्रत उपासना या करण्यात येतात. या काळातच ही विविध व्रते उपासना का करावीत यामागे धार्मिक तसेच वैज्ञानिक कारणेही आहेत. चातुर्मासाचा काळ आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो. तर या दिवसांमध्ये आपण मुळा, वांगे, कांदा, लसूण खाण्यापासून व अतिप्रमाणात जेवणापासून दूर राहावे. आता पुढे आहे चातुर्मासात कोणते कार्य करावे आणि कोणते करू नयेत. तर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि पाचनतंत्र ठीक ठेवण्यासाठी पंचगव्य म्हणजे काय, तर गाईचे दूध, दही, तूप, गोमूत्र, दर्भजल सेवन करावे. पापाचा नाश आणि पुण्यप्राप्तीसाठी पुढे आहे एकभुक्त म्हणजे एकदाच जेवण करायचे आहे. अयाचित म्हणजे न मागितलेले जेवण. पुढे आहे चातुर्मास्य उपवास करण्याचे व्रत ग्रहण करावे. देव, तुळशी, पूजनीय योग्य ब्राह्मण यांना रोज विशिष्ट संख्या ठरवून चातुर्मास्यात लक्ष प्रदक्षिणा व्रत करावे. पुढे आहे शंकराला लक्ष बिल्वार्चन म्हणजे काय, तर शंकराच्या पिंडीवर लक्ष बिल्वपत्र म्हणजे बेलाचे पाने अर्पण करायचे आहेत. पुढे आहे विष्णूला लक्ष तुळशी अर्चन म्हणजे विष्णूंना तुळशीचे पानं म्हणजेच लक्ष तुळशीचे पानं अर्पण करायचे आहेत. गणेशाला लक्ष दुर्वा अर्पण करायचे आहेत गणेशाला. सूर्याची पूजा व सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तापूर्वी अर्घ्य दान करायचे आहे. देवीला रोज जमले तर कुंकुमार्चन करावे. श्रीकृष्णाला पारिजातकाच्या फुलांचे लक्षार्चन करावे. असे विविध अर्चन प्रकार करता येतात. रोज नैवेद्यासाठी विविध प्रकार करू शकतो आपण. नित्य अभिषेक आहे. तेलात तयार करण्यात आलेल्या भज्यांचे सेवन करू नये असे काही ठिकाणी सांगितलेले आहे. चातुर्मासात कोणतेही मंगल कार्य करू नये. काही अडचणींच्या प्रसंगात कालसुसंगत शास्त्रानुसार विचार करून कार्य करावे, पण शक्यतो कार्य टाळावे. पलंगावर झोपू नये आणि मत्स्य, मांस तसे कधीच खाऊ नये, पण किमान चातुर्मासात तरी खाऊ नये. कांदा, मुळा, वांगे, लसूण हे पदार्थही खाऊ नयेत. आता पुढे आहे चातुर्मासात कोणकोणत्या गोष्टी कराव्यात. तर आपण बघूया. आषाढ महिन्याच्या उत्तरार्धा आधीचे 4 दिवस म्हणजे आषाढ शुद्ध एकादशीपासून चातुर्मासास प्रारंभ होतो. या एकादशीपासून एकादशी व्रत सुरू करावे. कायम एकादशी करणे अशक्य असल्यास किमान चातुर्मास्य एकादशी व्रत करावे. यानंतरच्या पुढील 4 महिन्यांना चातुर्मास किंवा चातुर्मास नावाने ओळखले जाते. तर चतुर लोकांचा महिना किंवा चातुर्य शिकवण्यासाठीचा उत्तम काळ असा याचा शब्दशः अर्थ काहींच्या मते निघतो आणि याच कारणांमुळे या 4 महिन्यात भारतभर संत, महात्मे, ज्ञानी व्यक्ती एकांतवासात साधना करत असतात. काही जण या 4 महिन्यांमध्ये कडक उपवास पण करतात. काही जण जप तप करतात. काही जण या 4 महिन्यांमध्ये मनन, चिंतन, वाचन करत हे 4 महिने सत्कारणी लावतात. या 4 महिन्यांमध्ये आपल्या जीवनातील लपलेल्या रहस्यांचा, चुकांचा स्वाध्याय करणे गरजेचे आहे. त्या चुका सुधारून यातूनच आपल्याला यशस्वी आणि सुखी जीवन जगण्याचा मार्ग मिळेल. यंदा पंचमास आहे. आता आषाढ शुक्ल एकादशी हिला देवशयनी एकादशी सुद्धा म्हणतात. या एकादशीला देव झोपतात ही श्रद्धा आहे. विठू माऊलींच्या ओढीने लाखो वारकऱ्यांसह ज्ञानोबा तुकाराम आदी सकल संतांच्या पालख्यांचे आगमन पंढरीमध्ये होत असते आणि सुरू होतो चातुर्मास्य प्रवचन, कीर्तन, भजनांचा जागर. गुरुपौर्णिमा. आता आपले सर्व कार्य, धर्मकार्य सद्गुरूंच्या सानिध्यात त्यांच्या चरणाशी लीन होऊन
त्यांच्याकडून विद्येची प्राप्ती मदत करायची असते. म्हणून सद्गुरूंची पूजा अर्चना करतात. या दिवशी गुरुदक्षिणा देणे शिष्याचे परम कर्तव्य आहे. चातुर्मासातील पहिला महिना म्हणजे श्रावण. या संपूर्ण महिन्यात श्रवण, मनन, चिंतन, पठण यावर भर द्या. नियमांचे पालन करा. श्रावण महिन्याच्या प्रत्येक वारानुसार सुद्धा उपासना आहे. तर आता रविवार म्हणजे आदित्य रानूबाईंचे व्रत. सवितृ सूर्यनारायणाचे पूजन श्रावणातील प्रत्येक रविवारी सूर्योदयाच्या समयी केले जाते. सोमवारी कोणते व्रत काय केले जाते बघूया आपण. श्रावण सोमवारी भगवान शंकराच्या पूजनाचे महत्त्व आहे, हे तर आपल्या सर्वांना माहीत आहे. आता मंगळवार, विवाहानंतर श्रावणातल्या पहिल्या मंगळवारपासून पुढील 5 वर्ष श्रावणात प्रत्येक मंगळवारी शिवमंगलागौरीचे पूजन प्रत्येक नवविवाहितेने केले पाहिजे. आता बुधवार आणि गुरुवार, बुध आणि बृहस्पतीचे पूजन. द्वार, धनधान्य भांडार या ठिकाणी चंदनाने बाहुल्या काढून करावे. शुक्रवार, षष्ठी देवी, जरा जिवंतिका पूजन गुळ, फुटाणे, दूध यांचा नैवेद्य अर्पण करून केले जाते. आता शनिवारी काय करायचे आहे तर अश्वत्थनारायण, भगवान नृसिंह, श्री हनुमान यांचे पूजन करावे. या दिवशी बटू भोजनाचे महत्त्व सांगितले आहे. पुढे आहे नागपंचमी. नवनागांचे पूजन पूर्वी नागाच्या वारुळाजवळ करीत, मात्र असे न करता घरीच नागाचे चित्र काढून त्यांचीच पूजा करावी. आता कुलाचार म्हणजे काय तर आपल्या कुलदेवतेची आराधना, पूजा, नैवेद्यासाठी पुरणपोळी इत्यादी त्या कुलातील रीतिरिवाजानुसार शुद्ध अष्टमी, शुद्ध चतुर्दशी किंवा पौर्णिमा या दिवशी करतात. तर खानदेश, विदर्भ या भागात नागपंचमी नंतरच्या रविवारी किंवा कुलाचाराप्रमाणे शुक्ल पक्षातील रविवारी रोट या नावाने रन्नासन्ना देवी यांची विशिष्ट पद्धतीने पूजा व नैवेद्य करतात. यात परंपरागत आलेल्या एका श्रीफळाची देवीची मूर्ती म्हणून पूजा करतात. पुढे आहे श्रावणी. आपापल्या वेदशाखेप्रमाणे नागपंचमी किंवा पौर्णिमा या दिवशी वेदोच्चारण करताना जे दोष निर्माण होतात ते दोष विसर्जन करून पुन्हा नव्याने वेदारंभ करावा. याला उपाकर्म, श्रवणकर्म म्हणतात. यावेळी अरुंधती, याज्ञवल्क्य सहित सप्तश्रींची पूजा करून जानवे बदलले जाते. रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा ही येते. या दिवशी सद्गुरूंच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारावी. या महिन्यात ते तुम्हाला तुमच्या योग्यतेची जाणीव करून देतात. तुम्हाला पुढील आयुष्यात कोणता मार्ग निवडायचा आहे, कोणत्या गोष्टी प्रकर्षाने टाळायच्या याविषयीचे ज्ञान तुम्हाला तुमचे गुरु देत असतात. तुलसीदास यांनी म्हटले आहे, एही कलिकाल न साधन दूजा, योग, यज्ञ, तप, जप, व्रत, पूजा. तुमची योग्यता तपासल्यावरच तुम्ही जप, तप, यज्ञ करण्यास योग्य आहात का याविषयी तुमचे गुरुजी तुम्हाला मार्गदर्शन करतात. श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षात श्रीकृष्ण जन्माष्टमी येते. भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव अत्यंत भक्तिरसपूर्ण साजरा करण्याची आपली परंपरा आहे. गोपालकाला, श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपालकाला अर्थात दही हंडी संपूर्ण भारतात, विशेषतः आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या धामधुमीत संपन्न होते. म्हणजे धातू क्रियाशीलता स्पष्ट करणार आहे. म्हणून या महिन्यात साधकाने आपली क्रियाशीलता वाढवत स्वतःला सिद्ध करावे. श्रीमद भगवद्गीतेचे वाचन आणि श्रवण मनन याच महिन्यात केले जाते. भाद्रपदातील श्रेष्ठ कर्म. आता भाद्रपद महिन्यामधील श्रेष्ठ कर्म कोणते आहे ते बघूया. श्रावणातील तुमचे कार्य निर्विघ्न पार पडले की पुढचा महिना येतो भाद्रपद. तर भाद्रपद म्हणजे काय? भद्र म्हणजे श्रेष्ठ आणि पद म्हणजे पुढील वाटचाल. याचाच अर्थ या महिन्यात तुम्हाला श्रेष्ठ कार्य करायचे आहे. शुक्ल पक्षात हरितालिका येते. हे व्रत माता पार्वतीने आपल्या संख्यासह करून अत्यंत कठीण व्रत कठोरपणे आचरण केले आणि तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून कुमारिका, सुवासिनी या व्रताचे आजही परिपालन करतात. पुढे आहे श्री गणेश चतुर्थी. पार्थिव गणेश पूजन. माता पार्वतीने आपल्या मळापासून निर्माण केलेल्या श्री गणेशाचे पूजन. पृथ्वीपासून अर्थातच मातीपासून निर्माण केलेल्या श्री गणेशाचे पूजन. पार्थिव अर्थात
मातीपासून निर्माण केलेल्या मूर्तीची पूजा, श्रावणात पार्थिव शिवलिंगार्चन, भाद्रपदात पार्थिव गणेश पूजन, अश्विनात प्रत्यक्ष भूमीत नवधान्य पेरून आदिमायेची पूजा करायची आहे. तसेच सप्तशतीच्या 13व्या अध्यायात सुरथ राजाने मातीपासूनच मूर्ती करून पूजा केल्याचे वर्णन केले आहे. कृत्वा मूर्ती महिमयीम. तेव्हा या तीनही देवता पृथ्वीचे, भूमीचे महत्त्व वाढवणारे आहेत आणि या तीनच देवतांचे पार्थिव मूर्ती स्वरूपात पूजन केले जाते. आता पार्थिव गणेश पूजनातच नव्हे तर श्री गणेश पूजनातच दुर्वा महत्त्वाच्या मानल्या जातात. त्या त्यांच्यातील औषधी गुणांमुळे दीर्घायुष्य प्राप्त करण्याचा मंत्र देतात. हा पार्थिव गणेशोत्सव आता जगभरात साजरा होत असतो. पुढे आहे ऋषीपंचमी. या विरक्ती व भक्ती प्रदान करणाऱ्या या व्रतात सप्तश्रींसह अरुंधतीचे पूजन ज्येष्ठ माता करतात. ज्येष्ठा गौरी महालक्ष्मी, अनुराधा नक्षत्रावर आव्हान, ज्येष्ठ नक्षत्रावर पूजन आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन असे 3 देवांचे हे व्रत आहे. मोठ्या प्रमाणात सण म्हणून साजरा करतात. दक्षिण महाराष्ट्रात गौरी पार्वती स्वरूपात, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या भागात ज्येष्ठा अलक्ष्मी, कनिष्ठा लक्ष्मी या स्वरूपात पूजन केले जाते. नंतर येते अनंत चतुर्दशी. भगवान श्रीकृष्णांची अनंत स्वरूपात पूजा केली जाते. दानाचे महत्त्व सांगणारे हे व्रत आहे. याच महिन्यात सर्वश्रेष्ठ ग्रंथराज श्रीमद भागवत सप्ताह याला पौष्टपदी म्हणतात. अनन्यसाधारण महत्त्व असलेला हा काळ आहे. याची समाप्ती पौर्णिमेला होत असते. आता त्याच्यानंतर येतो पितृपक्ष. तर या महिन्याचा वद्य पक्ष पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. समस्त पूर्वजांना पिंड प्रदान तर होतेच, पण ज्यांचा आपला काही संबंध नाही त्यांनासुद्धा धर्मपिंड याच काळात देता येतो. आपली श्रद्धा कायम राखत, आपल्या पूर्वजांच्या गुणांचे अनुकरण करत त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा काळ आहे. अश्विन महिना निरोगी जीवनाचे सार. चातुर्मासातील 3रा महिना आहे अश्विन. यात येते नवरात्र. वर निर्देशित केल्याप्रमाणे त्रैलोक्य जननी माता भगवतीची नवधान्य पेरून पूजा बांधली जाते. काहींच्या कुलाचारानुसार पापड्या, कडकण्या, सांजोऱ्या यांचा फुलोरा देवीच्या डोक्यावर बांधला जातो. रोज किंवा पंचमी, अष्टमी या दिवशी सप्तशती पाठ, अष्टमी किंवा नवमीला पाठाचे हवन करून नवमी किंवा दशमीला नवरात्रोत्पादन हे ज्यांच्या त्यांच्या परंपरेने करतात. तर नंतर आहे ललिता पंचमी. नवरात्रातील पंचमीला उपांग ललिता व्रत अत्यंत भक्तिभावाने आणि कुल परंपरेनुसार केले जाते. संयम आणि नियम पाळण्याचा हा कालावधी आहे. या कालावधीत मातृशक्तीप्रती आदर व्यक्त केला जातो. जर आपण याचे तंतोतंत पालन केले तर विवेकशक्ती, ज्ञानशक्ती आणि पराशक्ती जागृत होते. हाच खऱ्या अर्थाने विजयादशमी साजरा करण्याचा क्षण आहे. या दसऱ्याच्या दिवशी शमी व अश्मंतक म्हणजेच आपटा यांची पूजा करून सीमोल्लंघन करतात. नंतर आपट्याची पाने एकमेकांना देऊन विजयादशमीच्या शुभेच्छा देतात. यात आपल्या आसुरी विचारांना विजय प्राप्त करत प्रभू रामचंद्राप्रमाणे मर्यादेचे पालन करू शकू हा निर्धार आहे. पुढे असते कोजागिरी पौर्णिमा. या पौर्णिमेला चंद्राकडून अमृत स्रवले जाते म्हणून मध्यरात्री इंद्र आणि चंद्र यांचे पूजन करून आटीव दुधाचा नैवेद्य समर्पित करतात व रात्री नाना प्रकारचे खेळ, नृत्य, द्रुतक्रीडा करून जागरण केले जाते. या महिन्यात पौर्णिमेला अश्विनी नक्षत्र असते. यांची देवता अश्विनी कुमार आहे. त्यांनी महर्षी च्यवन यांना महान औषधांचा उपदेश करत त्यांना चिरायू आणि कायम तारुण्य प्रदान केले. महर्षी च्यवन यांच्याप्रमाणे चिरायू आणि तारुण्य मिळवायचे असेल तर या महिन्यात वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगता निरोगी आयुष्य, निरोगी आरोग्य जगण्याचा प्रयत्न करावा. पुढे आहे गुरुद्वादशी. दत्तप्रभूंनी या दिवशी श्री नृसिंह सरस्वती स्वरूपात मोठी लीला केली. आजही नृसिंहवाडी, गाणगापूर किंवा प्रत्येक श्री दत्त देवस्थानी हा उत्सव संपन्न होत असतो. समुद्र मंथनादरम्यान याच महिन्यात धन्वंतरी अमृत घेऊन अनेकानेक रत्न आणि लक्ष्मी प्रगट झाली होती. पुढे आहे धनत्रयोदशी. देवांचे वैद्य, आयुर्वेदाचे उद्दाते भगवान धन्वंतरीचा अवतार दिन सर्वत्र उत्साहात संपन्न होतो. या दिवशी सायंकाळी आपल्या धनसंपदेची पूजा करून अक्षयधनाची कामना करावी.
पुढे आहे नरक चतुर्दशी. नरकासुराचा संहार करून त्याने बंदी बनवलेल्या 1000 राजकन्यांची मुक्तता करून त्या राजकन्याबरोबर स्वतः विवाह करून समाजात सन्मानाने जगता येईल अशी अवस्था केली. तोच हा नरक चतुर्दशीचा दिवस अभ्यंगस्नान करून दीपावलीचा पहिला दिवस मानला जातो. नंतर असतो लक्ष्मीपूजन. तर येणाऱ्या पिकांचे संवर्धन करण्याची तयारी कृषी राजा याच महिन्यात करत असतो. नवीन पीक आणि लक्ष्मीचे पूजन करत याच महिन्यात करतात. याच दिवशी सायंकाळी चित्र लेखणी सहित लक्ष्मी कुबेराचे पूजन करतात. व्यापारी आपल्या वह्या लेखणी पेन लक्ष्मी कुबेर तिजोरी यांची पूजा करून आनंद साजरा करतात. मध्यरात्री कचरा काढून बाहेर टाकतात. याला अलक्ष्मी निसारण असे शास्त्रात म्हटले आहे. इतर दिवशी मात्र मध्यरात्री कचरा काढणे आपल्याकडे अशुभ मानले जाते. तर क्रियाशील कार्तिक महिना. आता चातुर्मासातील चौथा आणि शेवटचा महिना आहे तो म्हणजे कार्तिक. बलिप्रतिपदा. भक्त प्रल्हादाचा नातू बली याच्याकडे भगवंतांनी 3 पावले भूमी मागितली. 2 पावलात पृथ्वी आणि स्वर्ग व्यापल्यानंतर 3रे पाऊल बलीने स्वतःच्या डोक्यावर ठेवायला सांगितले. या दिवशी पतीला आणि मोठ्या वडीलधाऱ्यांना स्त्रिया आणि भाऊ सोडून सर्व मोठ्यांना कुमारिका औक्षण करतात. त्यांना ओवाळणी मात्र दिलीच पाहिजे भाऊबीज. बहीण भावाच्या प्रेमाचा हा दिवस. या दिवसाला यमद्वितीया असेही म्हणतात. प्रत्यक्ष यमराज बहिणीकडे जातात म्हणून त्या दिवशी मृत्यूसुद्धा होत नाही अशी श्रद्धा आहे. बहिणीने भावाला ओवाळून झाल्यावर भावाने हक्काने ओवाळणी दिलीच पाहिजे असा हा दीपावलीचा आनंद लुटला जातो. आता नंतर येते मग कार्तिकी एकादशी. चातुर्मासाचा काळ संपलेला. ग्रीष्म ऋतूचे ऊन वर्षा ऋतूतील पाऊस संपून शरदाचं चांदणं अनुभवताना वारकऱ्यांना आपल्या काळ्या आईच्या पोटी आलेल्या धान्यलक्ष्मीची ओढ लागते. विठुमाऊली आणि काळी आई मनातली घालमेल हळूहळू दूर होते. एकादशीचा उपवास आणि महाद्वार कालास करून जड पावलाने वारकरी घरी परततो. घरी येतो पण पंढरीची आठवण जात नाही. मग अग्नातल्या तुळशीचा आणि दामोदर स्वरूपातील भगवान श्रीकृष्णांचा विवाह सोहळा संपन्न करून नित्याच्या कामाला सगळ्यांची सुरुवात होते. वैकुंठ चतुर्दशी. चातुर्मास्य निद्राकाल संपवून नव्या निसर्ग चक्राला चालना देताना भगवान शंकराची आतुरतेने झालेली आठवण आणि शंभू महादेव महाविष्णूंच्या भेटीच्या ओढीने वैकुंठाला निघाले. दोघेही एकमेकांना भेटतात. तो हा दिवस धार्मिक श्रद्धेने आजही शिव मंदिरात व विष्णू मंदिरात संपन्न होतो. नंतर येते त्रिपुरारी पौर्णिमा. भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला. सर्वत्र आनंदी आनंद झाला. आजही सर्व शंकराच्या देवस्थानी मोठी रोषणाई करून दीपमाळा उजळून त्यावर त्रिपुरासुराचे प्रतीक म्हणून एक मोठा काकडा जाळला जातो. त्या प्रकाशाने आसमंत उजळून निघतो. कार्तिक शुद्ध द्वादशी ते पौर्णिमा या कालावधीत चातुर्मास्यात अंगीकारलेल्या व्रतांचे उद्यापन करावे असे शास्त्र आहे. अशा प्रकारे गुरुकृपा श्रेष्ठ आचरण मनन चिंतन संयमी व्यवहार उत्तम क्रियाशीलतेचा यात आपण वापर करू शकतो. यामुळे मानवताही देवत्वाचा अंश आपल्याला दिसून येतो. मानवातही देवत्वाचा अंश आपल्याला दिसून येतो. इथे चातुर्मास खऱ्या अर्थाने संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.